निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर गंभीर ताशेरे ओढत त्यांना दोषी धरले। जानकरांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा वापर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याकरता केल्याचा ठपका आयोगाने ठेवला। या प्रकरणी चौकशीचा मार्ग मोकळा झाला असून जानकरांचा पुढचा मार्ग खडतर होत चालल्याचे दिसतंय। छगन भुजबळांची रवानगी पुन्हा अर्थरोड जेलमध्ये करण्याचे आदेश विशेष ईडी न्यायालयाने संध्याकाळी सुनावणीच्या दरम्यान दिले। तर आपल्याला ईडीने चुकीच्या पद्धतीने अटक केली असल्याचा दावा करणारी भुजबळांची याचिका सकाळी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली। मराठा आरक्षणाबाबतीत तातडीने भूमिका घेतली नाही तर बॅलेटने उत्तर देऊ, बुलेटनं नाही असा इशारा मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाने दिलाय। नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढल्यानंतर विधान भवनात मराठा मोर्चा शिष्टमंडळातल्या तरुणींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राज्यातले अनेक बडे मराठा नेते नागपूरच्या मराठा मोर्चात सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोर्चाला दांडी मारली। बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या 10 नगरपालिका निवडणुकीकरता अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात तळ ठोकून होते। तर इकडे कोल्हापूर शहरात बहुजन क्रांती मोर्चा काढला गेला। यामध्ये SC ST एंटी ख्रिश्चन्स आणि मुस्लिम मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। यापुढे कापसाच्या बीटी बियाण्याचं वाण फक्त राज्यातील 4 कृषी विद्यापीठ आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्रच विकसित करणार आहे। राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली। 2018 मध्ये कृषी विद्यापीठाने नवं वाण विकसित केल्यानंतर राज्यामधल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पॅकेट 350 रुपये दराने हे बीटी बियाणं उपलब्ध करून दिले जाणार आहे। दक्षिण भारताला तडाखा दिलेलं वर्धा वादळ शमलं असलं तरी त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतो। या वादळानंतर कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावली तर ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला। शिवाय रब्बीच्या पिकांवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे। अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांचा पगार देता यावा याकरता सोलापूर जिल्हा सहकारी बँकेला 1,58,00,000ची रक्कम दिल्याचं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिलं। याखेरीज कोणत्याही जिल्हा बँकेला शिक्षकांचे पगार देण्याकरता निधीची गरज भासणार असल्यास संबंधित जिल्हा बँकेनं तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन देखील रिझर्व्ह बँकेने केलंय। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैदी मुक्तपणे अनिर्बंधपणे मोबाईलवर बोलत असल्याचं व्हिडिओ क्लिप झी24 तासच्या हाती आली। 2004 पासून राज्यातल्या कारागृहातून 2171 कैदी फरार आहेत। यातल्या अनेकांचा शोध अजूनही लागलेला नाही। कैद्यांना मोबाईल नेऊन देण्यात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जातं। ठाण्यामधल्या दिवा भागात स्वतःचेच नगरसेवक असूनही 5 वर्षात दिव्याचं डम्पिंग ग्राउंड प्रश्न सोडू न शकलेली मनसे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुढे सरसावली। डम्पिंग ग्राउंड हटत नाही तोवर डम्पिंग ग्राउंडमध्येच घर बांधून राहणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित पानसेंनी सांगितलं। मनसेच्या स्टंटबाजीवर दिवावासियांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।